वळूयात पुढच्या बातमीकडे। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिलं जातंय का, असा सवाल दमानी यांनी केलाय। हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात असल्याचा आरोप सुद्धा दमानी यांनी केलाय। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे, जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे। ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल, त्याचा एक पीपीपी तत्वावर एक नवीन प्रकारे, म्हणजे ते खरंच एक खूप मोठं फ्रॉड आहे। या तत्वावर ही हॉस्पिटल्स या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालण्याचा एक डाव केला जातोय, जो खरं हाणून पाडणं गरजेचं आहे। तर यावर आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजित सिंग पाहतात, त्यामुळे धाराशिवच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेल्या राणा जगजित सिंग पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला, भाजपनं त्यांना घेतलंय। तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपुरतं मर्यादित नाहीये, असं उत्तर यावर सुप्रिया सुळेंनी दिलंय। मला एवढंच विनम्रपणे सांगायचं अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित त्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्जमध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्जमध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। बाबाजी काळेंनी दिलीप मोहिते पाटलांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। खेडमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना शिवी दिल्याचा हा प्रकार समोर आलाय। बाबाजी काळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, तर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत। निवडणुकीचा कालावधी कोण जर याच्यात नेरेटिव्ह सेट करत असेल तर मी आज एकादशी माऊलीचं भक्त आहे, माळ आहे माझ्या गळ्यात। कोण नालायक म्हणत असेल तर माऊली त्याची वाट लावीन। मी तुमच्या बरोबर आहे, तुमचा प्रोजेक्ट होऊ देणार नाही, ऐकून घ्या, मी तुमच्या बरोबर आहे, एवढंच ध्यानात ठेवा। कोणत्याही पक्षाची असू द्या, मला काय म्हणायचे माहिती का, मी आमदार नसताना हे प्रोजेक्ट तयार झाले। रिंग रोडचा असू द्या, मी जिल्हा परिषद सदस्य होतो, तुमच्या लोकांमध्ये आत करगे सहज जाऊ। ज्या दिवशी तिथं मीटिंग होती तिथं सुरुवातच अशी केली की साहेब या लोकांना एमआयडीसी गेली, इथून लोकांचे रिंग रोड गेलाय, हा प्रोजेक्ट इथून आता जो होतोय तिथून झालाच नाही पाहिजे। आमदार जिवंतच होते, आजही जिवंत आहेत, पण स्वतःचं अपयश झाकण्याकरता दुसऱ्याला दूषण देणं याच्यामध्ये ते वाकबकार आहेत। आणि जर माळकरी म्हणणार आहात, मी वारकरी संप्रदायाचा आहे, रामकृष्ण हरी म्हणायचं असेल तर अशा माणसाच्या तोंडात शिव्या येणं, असा अपशब्द बोलणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे आता एक सिद्ध झालं की ते वारकरी नाही, त्यांची माळ खोटी आहे, त्यांचं वारकरी असतं सुद्धा खोटं आहे, आणि ते आता सिद्ध झालंय। आणखी एक महत्त्वाची बातमी। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय। नेरूळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय, तर रीतसर परवानगी न घेता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे आणि तो गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता। यावेळी मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेताच या पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि त्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर महाराजांच्या सन्मानासाठी भविष्यातही हजारो गुन्हे अभिमानानं स्वतःवर घेईन, असं अमित ठाकरे म्हणाले। नवी मुंबई प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली आहे। मधलं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक निळा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं, आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल। नवी मुंबई नेरूळ येथील गेली 6 महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक
अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांसाठी. आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबद्री सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितला होता. मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला. अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही. देवेंद्र फडणवीस, आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे? मी अमित ठाकरे यांचं कौतुक करतो, यासाठी करतो की ज्यावेळी समाजासाठी काही गोष्टी करावे लागतात. अनेक वेळा हा आरोप होतो की ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरतात. 4 महिने झाले त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही, पण वेगवेगळ्या कार्यक्रमाला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ येतो. ही अवस्था आणि दुरवस्था आहेत. असे अनेक महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत जे आमच्या काळामध्ये किंवा या सरकारने आता पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अशा या गोष्टी चाललेल्या आहेत. मला समजत नाही की नेमकं काय सरकारला हवं आहे आणि काय त्याच्यातून प्रसिद्धी मिळणार आहे.